नमस्कार मित्रांनो, NG अकॅडमीच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी नागनाथ गर्जे तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून असं सहर्ष असं स्वागत करतो. मित्रांनो, आपण महा TET परीक्षेसाठी अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण असे लेक्चर्स या ठिकाणी पाहत असतो. मग आजचा आपला विषय आहे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र. महा TET परीक्षेसाठीचा सर्वात महत्त्वाचा, सर्वात इम्पॉर्टंट आणि सर्वात कठीण समजला जाणारा हा विषय आहे. हा विषय पहा, तुम्हाला एकूण किती मार्कासाठी आहे? 30 मार्कासाठी आहे. कोणत्या पेपरसाठी आहे? तर पेपर 1 साठी सुद्धा आहे आणि पेपर 2 साठी सुद्धा आहे. म्हणजे तुमचा कुठलाही पेपर असू द्या, तुम्हाला हा विषय काय आहे? कंपल्सरी विषय आहे, अनिवार्य विषय आहे. ठीक आहे, म्हणजे तुमचा विषय पेपर कुठलाही घ्या, माध्यम कुठलंही घ्या, भाषा कुठल्याही घ्या, काहीही करा, पण हा विषय काय आहे? तुम्हाला कंपल्सरी आहे, म्हणजेच अनिवार्य आहे. विषयाचं नाव काय आहे? बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र. किती मार्कासाठी कंपल्सरी आहे किंवा अनिवार्य आहे? तर 30 मार्कासाठी अनिवार्य आहे. ठीक आहे, मग या ठिकाणी आजचं जे आपलं प्रकरण आहे हे प्रकरण क्रमांक 3 असणार आहे, ज्याचं नाव आहे बालविकास. मग या बालमानसशास्त्रामधलं अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्त्वपूर्ण असं हे प्रकरण आहे बालविकास. ठीक आहे, मग आता याच्यामध्ये बघा आपण काय करणार आहेत की या प्रकरणावरती आतापर्यंत झालेल्या TET परीक्षेमध्ये जेवढे काही प्रश्न याच्यावरती विचारले होते ते सगळे प्रश्न आपण या ठिकाणी स्पष्टीकरणासह पाहणार आहोत. म्हणून हे प्रश्न काय तुमच्यासाठी अतिशय इम्पॉर्टंट आहेत. तुम्हाला माहिती आहे आपण किती प्रश्न पाहत असतो? 20 प्रश्न पाहतो, पण त्या 20 प्रश्नांमधून तुमची जवळपास आपण 80 प्रश्नांची काय करत असतो? तयारी करून घेत असतो. ठीक आहे, मग या ठिकाणी बघा पहिला प्रश्न काय आहे? विकास म्हणजे केवळ वृद्धी नव्हे तर प्रौढावस्थेकडे नेणाऱ्या बदलांची ती एक प्रगतशील श्रेणी आहे, ही व्याख्या कोणी केली? मग विकास म्हणजे केवळ वृद्धी नसून प्रौढावस्थेकडे नेणाऱ्या बदलांची ती प्रगतिशील श्रेणी आहे, ही व्याख्या कोणी केलेली आहे? एलिझाबेथ हरलॉक यांनी केलेली आहे. खूप महत्त्वाची व्याख्या आहे, जिच्यावरती आपल्याला परीक्षेमध्ये वारंवार प्रश्न विचारले जातात. मग तुम्हाला ही पाठ करायचं आहे. ठीक आहे, काय केलेलं आहे त्यांनी बघा, एक प्रगतशील श्रेणी हा शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. काय प्रगतशील श्रेणी आहे असं कोण म्हटलेलं आहे? एलिझाबेथ हरलॉक म्हटलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला संपूर्ण व्याख्या पाठ करायची नाही, फक्त तिच्यामधले जे काही कीवर्ड आहेत, जे काही इम्पॉर्टंट शब्द आहेत ते तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहे. ठीक आहे, मग या ठिकाणी बघा हरलॉक यांनी म्हणजे हे जे एलिझाबेथ हरलॉक आहेत यांनी काही महत्त्वाची तत्व मांडलेली आहेत, जी की आपल्या परीक्षेसाठी काय खूप इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे, मग या ठिकाणी बघा त्यांचं काय म्हणणं आहे? तर विकास ही काय आहे? निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. विकास ही कशी प्रक्रिया आहे? तर विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. म्हणजेच ती पहा, जन्मापासून कुठपर्यंत चालू होते? मृत्यूपर्यंत अखंड सुरू असते. ठीक आहे, त्याच्यानंतर विकासाचा क्रम हा कसा असतो? निश्चित असतो, असं त्यांचं म्हणणं आहे. कोणाचं? हरलॉक यांचं. मग बघा, बालक आधी काय होतं? उपडे पडते, मग रांगते आणि नंतर चालायला शिकते. म्हणजे विकासाचा क्रम हा काय असतो? निश्चित असतो. त्याच्यानंतर बघा, वैयक्तिक भिन्नता असते, म्हणजे प्रत्येक बालकाच्या विकासाचा वेग काय असतो? वेगवेगळा असतो. ठीक आहे, प्रत्येक बालकाच्या विकासाचा वेग काय असतो? वेगवेगळा असतो. त्याच्यानंतर बालक कसं शिकतं? तर बालक हे सामान्याकडून विशेषाकडे प्रवास करतं. ठीक आहे, म्हणजे बघा बालक आधी संपूर्ण हाताचा वापर करते आणि नंतर बोटांनी वस्तू पकडायला शिकते. म्हणजे कसं? सामान्याकडून विशेषाकडे प्रवास करते बालक. ठीक आहे, आणि हे कोणाचं म्हणणं आहे किंवा हे कोणी विचार मांडलेत? तर हे एलिझाबेथ हरलॉक हा जो काही बालमानसशास्त्रज्ञ आहे त्यांनी हे विचार मांडलेले आहेत, हे विचार. ठीक आहे, मग हे आपल्या परीक्षेसाठी काय आहेत? अतिशय इम्पॉर्टंट आहेत, अतिशय महत्त्वपूर्ण आहेत मित्रांनो. ठीक आहे, जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 2, बालविकासाचा योग्य अर्थ खालीलपैकी कोणता? आता काय विचारलं आपल्याला? आपलं जे काही प्रकरण आहे त्याच्यावरतीच आपल्याला प्रश्न होता. मग बालविकासाचा आपल्याला योग्य अर्थ विचारलाय. ठीक आहे, मग बघा, केवळ उंची वाढणे, केवळ वजन वाढणे, वर्तनातील गुणात्मक बदल आणि वयानुसार आकार बदलणे. मग या ठिकाणी बालविकासाचा खालीलपैकी योग्य अर्थ कोणता होतो? तर वर्तनातील गुणात्मक बदल म्हणजेच काय? बालविकास. हे बाकीचे जे पर्याय आहेत पहा, केवळ उंची वाढणे, केवळ वजन वाढणे, वयानुसार आकार वाढणे, याला काय म्हणतात? याला वाढ म्हणतात. काय म्हणतात? वाढ म्हणतात. आणि गुणात्मक बदल म्हणजे याला काय म्हणतात? विकास म्हणतात. म्हणजे वाढ आणि विकास या काय आहेत? 2 वेगवेगळ्या संकल्पना आहेत, हे तुम्हाला समजून घ्यायचं. ठीक आहे, मग विकास पहा, हे काय आहे? जन्मापासून मृत्यूपर्यंत काय? निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. तर वृद्धी म्हणजेच काय? वृद्धी म्हणजेच काय? वाढ ही शारीरिक परिपक्वता आली की थांबते. म्हणजे एका ठराविक वयापर्यंत काय होते? वाढ होते. एकदा शारीरिक परिपक्वता आली तर वाढ काय होते? थांबते. म्हणजे थोडक्यात जर आपण उंची पाहिलं
तर एक उंची आपली किती 18-20 वर्षापर्यंत काय होते उंची वाढते, त्याच्यानंतर उंची वाढत नाही. ठीक आहे, मग वाढ ही काय होती शारीरिक परिपक्वता आले की थांबते, परंतु विकासाचं तसं नाही. विकास ही काय आहे आपल्या मृत्यूपर्यंत निरंतर चालणारी काय आहे प्रक्रिया आहे. ठीक आहे, पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 3. आणि बघा हे सगळे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारलेले आहेत, म्हणून तुम्हाला हे घटक काय आहेत खूप महत्त्वाचे आहेत. मग बघा मानवी विकासावर परिणाम करणारा अनुवंश हा कोणत्या प्रकारचा घटक आहे. आता काय सांगितलं आपल्याला, मानवी विकासावरती परिणाम करणारा अनुवंश हा घटक कोणत्या प्रकारचा आहे असं आपल्याला विचारले. ऑप्शन बघूया. बाह्य घटक, सामाजिक घटक, सांस्कृतिक घटक आणि आंतरिक घटक. मग या ठिकाणी आपलं योग्य उत्तर काय होईल, अनुवंश हा काय आहे आंतरिक घटक आहे. ठीक आहे, अनुवंश कोणता घटक आहे आंतरिक घटक आहे. मग या ठिकाणी बघा विकासावरती परिणाम करणाऱ्या घटकाचे काय केले जातात 2 प्रकार पाडले जातात. विकासावरती परिणाम करणाऱ्या घटकाचे किती प्रकार पाडले जातात 2 प्रकार. कोणकोणते 2 प्रकार, तर त्याच्यातला पहिला आहे आंतरिक घटक आणि दुसरा आहे बाह्य घटक. कोणता, आंतरिक घटक आणि बाह्य घटक. मग या आंतरिक घटकामध्ये कशा कशाचा समावेश होतो पहा, तर अनुवंश, बुद्धिमत्ता, शारीरिक आरोग्य आणि अंतर्स्राव ग्रंथी याचा समावेश कशामध्ये होतो आंतरिक घटकामध्ये होतो. ठीक आहे, मग हे घटक काय ठरवतात, तर हे घटक विकासाची क्षमता ठरवतात, म्हणजे तुमच्या विकासाची पातळी ठरवतात की तुम्ही कुठपर्यंत जाऊ शकता. ही काय करतात तुमच्या विकासाची क्षमता ठरवतात. कोणते घटक आंतरिक घटक विकासाचे काय ठरवतात क्षमता ठरवतात. आणि बाह्य घटकामध्ये कशा कशाचा समावेश होतो पहा, कुटुंब, शाळा, समाज, आहार, हवामान इत्यादी घटक काय आहेत हे बाह्य घटक आहेत. आणि हे घटक काय ठरवतात, तर हे घटक विकासाची गती ठरवतात, त्याचबरोबर दिशा ठरवतात. म्हणजे ही जी क्षमता आहे ना, या क्षमतेपर्यंत घेऊन जाण्याचं काम कोणाचं आहे, ह्या बाह्य घटकांचं आहे. क्षमतेपर्यंत घेऊन जाण्याचं काम कोणाचं आहे, बाह्य घटकाचं आहे. बाह्य घटकामध्ये कोण येतं, कुटुंब येतो, शाळा येते, समाज येतो, आहार येतो आणि हवामान येतो. आता बघा तुम्हाला क्षमता सांगतो मी. क्षमता म्हणजे आता समजा आपण सगळे काय शिक्षक आहोत, मग आपल्या वर्गामध्ये समजा एक अ नावाचा विद्यार्थी आहे. काय, अ नावाचा एक विद्यार्थी आहे आणि दुसरा एक विद्यार्थी आहे ब नावाचा. अ नावाचा विद्यार्थी काय आहे, खूप हुशार आहे, याचा IQ थोडक्यात कसा आहे उच्च आहे, उच्च बुद्धिमत्ता याच्याकडे काय आहे उच्च बुद्धिमत्ता आहे आणि याच्याकडे काय आहे सामान्य बुद्धिमत्ता आहे. ठीक आहे, म्हणजे बघा आता ह्या अ काय होतोय, याला आपण शिकवलं की सगळ्यात अगोदर याला कळते, आणि हा बला काय आहे जेव्हा सगळ्या पोरांना कळलं ना तेव्हा त्या बला कळते. ठीक आहे, मग आता इथं क्षमता जास्त कोणाची आहे, अची क्षमता जास्त आहे. कोणाची क्षमता जास्त आहे, अची क्षमता जास्त आहे. आणि बची क्षमता काय आहे कमी आहे, म्हणजे थोडक्यात सामान्य क्षमता आहे. परंतु ज्यावेळेस आपण 15-20 वर्षानंतर ते मुलं जेव्हा मोठे होतात तेव्हा आपल्याला असं दिसून येऊ शकतं की हा जो ब आहे हा काय झालाय चांगल्या पदावरती नोकरी करतोय. काय करतोय, चांगल्या पदावरती नोकरी करतोय. आणि हा अचं काय झालं, हा वाईट मार्गाला लागला आणि काय झाला आयुष्याच्या ट्रॅकमधून किंवा मार्गामधून काय झाला भरकटला. म्हणजे तो त्याच्या क्षमतेपर्यंत गेला नाही. त्याची क्षमता भरपूर होती पण त्याच्या क्षमतेपर्यंत तो गेला नाही, तो काय झाला मध्येच डायव्हर्ट झाला. मग हा डायव्हर्ट कशामुळे झाला, तर या बाह्य घटकामुळे झाला. मग त्याच्यामध्ये त्याचं कुटुंब असू शकतं, शाळा सुद्धा असू शकते, शाळेतलं वातावरण, समाजातलं वातावरण, त्याचा आहार किंवा हवामान. ठीक आहे, मग या ठिकाणी बघा एक तर कुटुंब, शाळा किंवा समाज हा घटक सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. मग याच्यामध्ये त्याचा मित्र परिवार आला, त्याची संगत गुण आली. जर ही वेगळी किंवा ही वाम मार्गाची असेल तर हा सुद्धा काय होऊ शकतो, उच्च बुद्धिमत्ता असून सुद्धा हा काय वाम मार्गाला जाऊ शकतो. म्हणून बघा आंतरिक घटक काय ठरवतात, ही तुमची क्षमता ठरवतात, तुमच्या बुद्धिमत्तेची क्षमता कितपर्यंत आहे, तुम्ही कुठपर्यंत जाऊ शकता प्रगतीच्या याच्यावरती. आणि बाह्य घटक काय ठरवतात, तर त्या विकासाची ती गती ठरवतात आणि त्या विकासाला दिशा देण्याचं काम करतात. ठीक आहे, म्हणून आंतरिक घटक पण महत्त्वाचे आहेत आणि बाह्य घटक पण महत्त्वाचे आहेत. जेव्हा दोन्ही घटकांचं आपल्याला याच्यावरती योग्य हे होईल तेव्हा आपलं विकासाची आपण सर्वोच्च सीमा गाठवू शकतो. ठीक आहे, त्या प्रश्नाकडे जाऊ त्याच्या अगोदर एक छोटीशी सूचना आहे मित्रांनो. आपण TET परीक्षेसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे. आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य आहे की ही तुमच्या TETच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित अशी आपली ही टेस्ट सिरीज असणार आहे. मग या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला काय भेटेल बघा, तर 10 टेस्ट पेपर भेटतील. त्याचबरोबर आतापर्यंत झालेल्या TETच्या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला या ठिकाणी भेटतील. आता फक्त प्रश्नपत्रिकाच भेटतील का, तर त्या प्रश्नपत्रिकेची उत्तर सूची सुद्धा तुम्हाला भेटेल. म्हणजे त्या प्रश्नपत्रिका तुम्हाला
ॲन्सर की सहित भेटतील, म्हणजे तुम्हाला इकडे तिकडे उत्तरं शोधण्याची गरज लागणार नाही, तुम्हाला त्या प्रश्नपत्रिकेची उत्तर सूची सुद्धा त्या ठिकाणी दिली जाईल. ठीक आहे. आता तुम्हाला माहिती आहे टीईटी परीक्षा कधीपासून चालू झाली होती? 2013ला पहिली टीईटी झाली होती. मग 2013 पासून आतापर्यंत जेवढ्या काही टीईटी परीक्षा झाल्यात त्या सगळ्यांच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला पाठवल्या जातील. कोणत्या पेपरच्या पाठवल्या जातील? तर त्या ठिकाणी पहा, पेपर 1च्या पण पाठवल्या जातील आणि पेपर 2च्या पण पाठवल्या जातील. म्हणजे दोन्ही पेपरच्या तुम्हाला या ठिकाणी काय केल्या जातील? आतापर्यंत झालेल्या संपूर्ण प्रश्नपत्रिका तुम्हाला या ठिकाणी पाठवल्या जातील. ठीक आहे. त्यासोबत त्यांची उत्तर सूची सुद्धा पाठवली जाईल. या प्रश्नपत्रिका काय असणार आहे? तुमच्या अभ्यासासाठी खूप महत्त्वाच्या असणार आहे, तुमच्या अभ्यासाला दिशा देणारे असणार आहे. ठीक आहे. त्याचबरोबर या प्रश्नपत्रिकेसोबत आपण अतिशय IMP अशा नोट्स सुद्धा देत आहोत. मग यामध्ये कोणकोणते विषय असतील पहा, मराठी असेल, तुम्हाला हिंदी आणि इंग्रजी विषय असतील, दोन्हीपैकी कुठली एक भाषा तुम्ही घेऊ शकता. त्याचबरोबर मानसशास्त्राच्या सुद्धा अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशा नोट्स आहेत. इतिहासच्या नोट्स आहेत, भूगोल आहे, गणित बुद्धिमत्ता आहे, या सगळ्या विषयाच्या अतिशय इम्पॉर्टंट अशा नोट्स आहेत. त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे की शालेय परीक्षा ज्या आहेत त्या शालेय पुस्तकामधले भरपूर सारे प्रश्न आपल्या महा टीईटीसाठी येत असतात. मग त्यासुद्धा तुम्हाला इयत्ता 4थी ते 8वी पर्यंतच्या शालेय पुस्तकाच्या सुद्धा अतिशय इम्पॉर्टंट नोट्स भेटतील. मग तुम्हाला इयत्ता 4थी, इयत्ता 5वी, 6वी, 7वी, 8वीचा इतिहास भेटेल. पुन्हा 4थी ते 8वी पर्यंतच्या भूगोलच्या नोट्स भेटतील, राज्यशास्त्राच्या नोट्स भेटतील आणि विज्ञानच्या सुद्धा अतिशय इम्पॉर्टंट अशा नोट्स भेटतील. ठीक आहे. एवढ्या डिटेल्स आणि एवढ्या इम्पॉर्टंट अशा आपल्या नोट्स आहेत. तुम्ही फक्त परीक्षेमध्ये एवढ्या मटेरियलचा जरी अभ्यास केला मित्रांनो, तरी तुम्ही परीक्षेमध्ये 100% 100 पेक्षा जास्त मार्क काय या ठिकाणी घेऊ शकता. आणि जर तुम्ही 100 पेक्षा जास्त मार्क घेतले तर याचा अर्थ तुम्ही परीक्षा काय होत आहे? पहिल्याच प्रयत्नामध्ये परीक्षा चांगल्या गुणांनी काय होतंय? तुम्ही पास होत आहे. ठीक आहे. मग या सगळ्यांची किंमत किती मित्रांनो? तर फक्त 200 रुपये किंमत आहे. किती किंमत आहे? 200 रुपये. त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली ऑफर चालू आहे. मग ही आपली ऑफर आज सुद्धा चालू आहे. मग जर तुम्ही आज आपली टेस्ट सिरीज घेतली तर ही तुम्हाला फक्त आणि फक्त काय होईल? 139 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज पडेल. मग हे 139 रुपये तुम्हाला कुठे पे करायचे आहेत? तर तुमच्याकडे गुगल पे आहे, फोनपे आहे. त्या ठिकाणी आपला गुगल पे फोनपेचा नंबर आहे 96 89 14 16 30. पुन्हा एकदा सांगतो, 96 89 14 16 30 हा आपला गुगल पे फोनपेचा नंबर आहे. त्याचबरोबर ज्यांना नंबरवरती पैसे पाठवण्यास अडचण येत आहे त्यांनी जर मला व्हॉट्सॲपला मेसेज केला की सर आम्हाला स्कॅनर पाठवा, तर तुम्हाला त्या ठिकाणी स्कॅनर सुद्धा काय केलं जाईल? पाठवून दिलं जाईल. स्कॅनरवरती पैसे पाठवणं काय असतं? सोपं असतं, सुरक्षित असतं. ठीक आहे. मग तुम्हाला काय करायचं? या नंबरवरती किंवा स्कॅनरवरती 139 रुपये पाठवायचे आहेत आणि तुम्ही जे पैसे पाठवले त्याचा एक काय करायचं मित्रांनो? एक स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि हा स्क्रीनशॉट मला व्हॉट्सॲपला टाकायचा आहे. व्हॉट्सॲपला आपला कोणता नंबर आहे? तर 96 89 14 16 30 हाच आपला काय व्हॉट्सॲप नंबर आहे. व्हॉट्सॲपवरती तुमचा स्क्रीनशॉट मिळाल्याबरोबर तुम्हाला 5 मिनिटाच्या आतमध्ये संपूर्ण स्टडी मटेरियल हे व्हॉट्सॲपवरतीच पाठवलं जाईल. आणि कशा स्वरूपामध्ये पाठवलं जाईल? तर ते तुम्हाला PDF फाईलच्या स्वरूपामध्ये तुम्हाला व्हॉट्सॲपवरतीच संपूर्ण स्टडी मटेरियल या ठिकाणी तुम्हाला पाठवून दिलं जाईल मित्रांनो. ठीक आहे. जाऊया आपल्या पुढच्या महत्त्वाच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 4 आहे, शरीरातील कोणत्या ग्रंथीला मास्टर ग्रंथी म्हटले जाते असं आपल्याला विचारलंय. खूप महत्त्वाचा आणि खूप इम्पॉर्टंट असा प्रश्न आहे. मग आपल्याला विचारलंय की बाबा कोणत्या ग्रंथीला मास्टर ग्रंथी म्हटलं जातं? मग कोणत्या ग्रंथीला मास्टर ग्रंथी म्हटलं जातं? तर ही जी पीयूषिका ग्रंथी आहे तिला काय म्हटलं जातं? मास्टर ग्रंथी म्हटलं जातं. ठीक आहे. पीयूषिकाला दुसरा इंग्लिशमधला शब्द कोणता आहे? तर पिट्युटरी ग्लँड आहे. ग्रंथी म्हणजे ग्लँड. पीयूषिकाला काय शब्द आहे? पिट्युटरी आहे. हेही लक्षात ठेवा, कारण बऱ्याच वेळेस परीक्षेमध्ये अशा संकल्पनेमध्ये इंग्रजी शब्द सुद्धा जशाच्या तसा तुम्हाला दिला जाऊ शकतो. मग पीयूषिका ऐवजी तुम्हाला इथं पिट्युटरी असाही तुम्हाला पर्याय दिला जाऊ शकतो. मग तुम्हाला तोही लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ही ग्रंथी कुठे असते बाबा आपल्या शरीरामध्ये? नेमकं ही पीयूषिका ग्रंथी किंवा पिट्युटरी ग्लँड कुठे असते हाही आपल्याला प्रश्न विचारला जातो. मग ही कुठं असते? तर ही आपल्या मेंदूमध्ये असते. कुठं असते? मेंदूमध्ये असते. ठीक आहे. आणि हिला मास्टर ग्रंथी का म्हणतात बरं? प्रश्न तुम्हाला पडला असेल की नाही बाबा, एवढ्या साऱ्या ग्रंथी आहेत आपल्या शरीरामध्ये, मग हिलाच मास्टर ग्रंथी का म्हणतात? तर ही ग्रंथी काय करते पहा, शरीरातील इतर सर्व ग्रंथींच्या कार्यावर नियंत्रण ठेवण्याचं ही काम करते. म्हणून हिला काय म्हटलं जातं? मास्टर ग्रंथी म्हटलं जातं. त्याच्यानंतर बघा, ही जी पीयूषिका ग्रंथी आहे किंवा पिट्युटरी ग्लँड आहे ही एक महत्त्वाचं संप्रेरक स्रावते. कोणतं? तर ती वाढ हे संप्रेरक, त्यालाच इंग्लिशमध्ये ग्रोथ हार्मोन्स म्हणतात आणि शॉर्टकटमध्ये याला
GH म्हणतात. ठीक आहे, तुम्हाला कधी कधी पर्याय GH सुद्धा दिला जाऊ शकतो, मग ते सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. हे महत्वाचं ही संप्रेरक स्रावते आणि या संप्रेरकाचं काम काय आहे किंवा हे कशासाठी आवश्यक आहे, तर हे बालकाच्या किंवा आपल्या शरीराच्या वाढीसाठी आवश्यक असं हे संप्रेरक आहे. म्हणजे नावातच आहे बघा, वाढ संप्रेरक किंवा ग्रोथ हार्मोन्स. मग जर याची जास्त हे संप्रेरक जर जास्त प्रमाणात स्रावलं गेलं तर काय होतं, उंची काय होते किंवा शरीर काय होतं, हे अवाढव्य वाढतं. कधी जर हे संप्रेरक जास्त प्रमाणात स्रावलं होतं आणि हे जर कमी राहिलं तर काय होतं, उंची कमी राहते. ठीक आहे, मग हे खूप महत्त्वाचं असं संप्रेरक आहे. मग तुम्हाला या सगळ्या गोष्टी तुम्हाला काय करायच्यात, लक्षात ठेवायचेच नाही तर तुम्हाला या पाठ करायच्यात. जे पाठ करायचं आहे ते पाठच करायचं, जे समजून घ्यायचं आहे ते समजूनच घ्यायचं. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा. बालकाच्या विकासातील टोळी वय खालीलपैकी कोणत्या अवस्थेला म्हणतात. कोणतं वय, टोळी वय, म्हणजेच त्याला गँग एज इंग्लिशमध्ये म्हणतात. ठीक आहे, मग बघा, शैशवावस्था, पूर्व बाल्यावस्था, उत्तर बाल्यावस्था आणि किशोरावस्था. मग यापैकी आपलं योग्य वय काय आहे मित्रांनो, योग्य उत्तर काय आहे, तर उत्तर बाल्यावस्था ही जी अवस्था आहे हिला काय म्हटलं जातं, टोळी वय म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, टोळी वय म्हटलं जातं. मग तुम्हाला बालकाच्या ज्या काही महत्त्वाच्या विकासाच्या किंवा वाढीच्या ज्या काही अवस्था आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. सगळ्यात पहिली अवस्था कोणती असते किंवा महत्त्वाची अवस्था कोणती आहे, तर ती शैशवावस्था आहे. कधी असते पहा, जन्म ते 2 वर्षापर्यंत असते. ठीक आहे, हिचं वैशिष्ट्य काय आहे, तर बघा, हा काय असतो, अतिशय वेगवान वाढीचा काळ असतो. म्हणजे सगळ्यात जास्त वेगवान वाढीचा काळ कोणता असतो, तर हा शैशवावस्था असतो. त्याचबरोबर हा परावलंबित्वाचा काळ असतो. म्हणजे बालक याच्यावरती काय असतं, दुसऱ्यावरती म्हणजे कुटुंबातल्या व्यक्तीवरती काय असतं, ते अवलंबून असतं, म्हणून याला परावलंबित्वाचा सुद्धा काळ म्हटलं जातं. त्याच्यानंतर बघा, पूर्व बाल्य अवस्था आहे, ही काय आहे, 2 ते 6 वर्ष किंवा 3 ते 6 वर्ष असंही तुम्हाला ऑप्शन दिलं जातं. आता हे जे वय गट आहेत ना, हे फिक्स नाहीत, हे काय ज्या त्या शास्त्रज्ञांनी वेगवेगळे वयाचे गट केलेले आहेत. ठीक आहे, मग याला काय म्हटलं जातं, तर याला खेळण्याचं वय म्हटलं जातं. त्याचबरोबर प्रश्न विचारण्याचं वय म्हटलं जातं. ठीक आहे, याला काय म्हटलं जातं, पूर्व बाल्यावस्थेला खेळण्याचं वय किंवा प्रश्न विचारण्याचं वय. ठीक आहे, म्हणजे बालकाच्या मनात वेगवेगळ्या शंका असतात, हे असंच काय आहे, हे तसंच काय आहे, हे काय आहे, मग हे कुठून येतं, कसं होतं, केव्हा, हे सगळे प्रश्न काय होतात या बालकाला इथं पडत असतात. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढची अवस्था पहा, उत्तर बाल्यावस्था, वय वर्ष 6 ते 12, याला काय म्हणतात पहा, टोळी वय म्हणतात आणि याला शाळेचं वय सुद्धा म्हणतात. आता याला टोळी वय म्हणजे काय म्हणतात, आता टोळी म्हणजे काय, दरोडेखोराची गुंडाची टोळी नाही, तर टोळी म्हणजे काय, टोळी म्हणजे समूह. काय, समूह, म्हणजे हे वय काय आहे, बालक या ठिकाणी समूहाने राहतं, म्हणजे मित्रासोबत राहतं. शाळेमध्ये तुम्ही गेला तर बघा 2-4 विद्यार्थ्यांचा एक वेगळाच घोळका असतो, मग त्याला टोळी म्हणतात किंवा त्याला समूह म्हणतात. मग ह्या वयामध्ये विद्यार्थी काय होतो किंवा बालक काय होतं, हे समूहाने राहतं, म्हणजे मित्रासोबत राहण्यास शिकतं. ठीक आहे, पुढची आपली महत्त्वाची अवस्था आहे किशोरावस्था. किशोरावस्था काय आहे, 12 ते 19 वर्षे, काही ठिकाणी 12 ते 18 वर्ष आहे. आता या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्या, शक्यतो तर इथं प्रश्न तुम्हाला या वयावरती विचारला जात नाही. का विचारला जात नाही, तर याच्यामध्ये खूप वेगवेगळे शास्त्रज्ञाचे वेगवेगळे वय आहेत, त्याच्यामुळे प्रश्न विचारला जात नाही. मला वाटतं एकदा का दोनदा विचारला होता, तर तो प्रश्न सुद्धा काय झाला, पोरांनी विद्यार्थ्यांनी ऑब्जेक्शन घेऊन वेगवेगळे संदर्भ ग्रंथ दाखवून हा प्रश्न रद्द झालेला आहे. ठीक आहे, मग बघा, किशोरावस्थेला काय म्हणतात, वादळ आणि तणावांचा काळ म्हणतात. काय म्हणतात, वादळ आणि तणावांचा काळ. त्याचबरोबर संक्रमण अवस्था सुद्धा म्हणतात. आता याला वादळ आणि तणावाचा काळ का म्हणतात, तर बालकाच्या मनात स्वतःविषयी प्रश्न पडलेला असतो की माझं भविष्य काय असेल, मी कोण होईल, म्हणजे असे वेगवेगळे प्रश्न त्याच्या मनामध्ये पडलेले असतात. ठीक आहे, म्हणून त्याला वादळ आणि तणावांचा काळ म्हणतात. त्याचबरोबर संक्रमण अवस्था सुद्धा म्हणतात. ठीक आहे, पुढचा प्रश्न 6 नंबर, खालीलपैकी कोणता घटक बालकाच्या सामाजिक विकासाचा पहिला आधार असतो. काय, बालकाच्या सामाजिक विकासाचा पहिला आधार. मग पहिला आधार काय असणार आहे बरं, बालक जन्मलं की कुणामध्ये असतंय, जन्मलं की लगेच शाळेत असतंय का, ते जन्मलं की लगेच ते प्रसार माध्यम बघतंय का, टीव्ही लावून काय चाललंय आजमध्ये किंवा इंस्टाग्राम फेसबुक उडून बघतंय का मित्रमंडळीकडे जातंय. जन्मल्या बालक कुठं असतं, कुटुंबामध्ये असतं. म्हणून सामाजिक विकासाचा पहिला आधार कोण आहे, तर तो कुटुंब आहे. कोण आहे, कुटुंब आहे. म्हणजे काही प्रश्नांना तुम्हाला ना पाठांतराची गरज आहे ना तुम्हाला अभ्यासाची गरज आहे, फक्त तुमचा ऐकू थोडा चांगला पाहिजे आणि तुम्ही प्रश्न व्यवस्थित वाचला पाहिजे. तुम्ही प्रश्न व्यवस्थित समजून घेतला ना तर तुम्ही उत्तरापर्यंत जाऊ शकता. आणि जवळपास मानसशास्त्रामध्ये जवळपास 40% प्रश्न असे असतात की त्याला तुमच्या अभ्यासाची गरज नाही, त्याला तुमच्या पाठांतराची गरज नाही, फक्त ते प्रश्न तुम्ही व्यवस्थित वाचले पाहिजेत आणि प्रश्न समजून घेतले पाहिजेत. तुम्ही जर व्यवस्थित प्रश्न वाचले
व्यवस्थित समजून घेतले तर तुम्ही उत्तरापर्यंत सहज जाऊ शकता. ठीक आहे. मग इथं बघा तुम्हाला या बाकीच्या पर्यायामध्ये डायव्हर्ट होण्याची गरजच नव्हती. कारण काय विचारलं होतं आपल्याला, पहिला घटक कोणता विचारलं होतं. मग बालक जन्म झाल्या बालक कोणत्या सानिध्यामध्ये असतं, ते काय जन्मल्या जन्मल्या शाळेत जातं, जन्मल्या जन्मल्या प्रसारमाध्यम पाहतं, किंवा जन्मल्यानंतर मित्रमंडळी पाहतं, नाही पाहत. मग ते काय असतं, कुटुंबामध्ये असतं. मग कुटुंबाला काय म्हटलं जातं बघा, सगळं स्पष्टीकरण पाहू आपण. तुमचा एकही मार्क या प्रकरणावरती जाऊन देणार नाही मी. ठीक आहे. मग कुटुंबाला काय म्हणतात बघा, सामाजिकरणाची पहिली संस्था म्हणतात किंवा पहिली पायरी म्हणतात. बरं का म्हणतात, तर या ठिकाणी पहा बाळाचं काय होतं, प्राथमिक सामाजिकरण होतं. म्हणजेच काय बघा, बालकाचा जन्म झाल्यापासून ते सर्वात आधी कुटुंबाच्या संपर्कात येते. आई वडील आणि घरातील इतर व्यक्तीकडून ते बालक जगाशी कसं वागायचं याचे पहिले धडे घेते. मग या कुटुंबातले व्यक्ती जगाशी जसं वागत असतील तसंच बालकाच्या मनामध्ये काय होते, इमेज तयार होते. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा अनुकरण, बालक हे काय करत असतं, अनुकरण करत असतं. मग कोणाचं अनुकरण करेल सुरुवातीला, तर बालक कुटुंबातील व्यक्तींच्या भाषेचं, सवयीचं आणि मूल्यांचं काय करत असतं, अनुकरण करत असतं. त्याचमुळे बघा कुटुंबाला काय म्हटलंय, सामाजिकरणाचा पहिला आधार किंवा अनौपचारिक शिक्षणाचं पहिलं केंद्र म्हटलंय. आता पुढचा प्रश्न तुम्हाला सामाजिकरणाचा पहिल्या आधारावजा असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं की खालीलपैकी कोणत्या घटकाला अनौपचारिक शिक्षणाचं पहिलं केंद्र म्हणतात, आणि पर्याय हेच देतील, शाळा, कुटुंब, प्रसारमाध्यम आणि मित्रमंडळी. त्याच्यामुळे तुम्हाला लक्षात ठेवायचं, थोडाफार बदल करून प्रश्न तुम्हाला त्याच घटकावरती वारंवार प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. 7 नंबर, मानसशास्त्रज्ञ वुडवर्थ यांच्या मते विकास हा कोणाचा गुणाकार आहे. किती वेळेस हा प्रश्न रिपीट झाला बाबा या वुडवर्थ वरती. मग विकास हा कोणाचा गुणाकार आहे बरं, तर विकास हा पहा अनुवंश आणि वातावरण यांचा गुणाकार आहे. आता काही वेळेस या वातावरणाऐवजी एक महत्त्वाचा शब्द असतो, तो म्हणजे कोणता, परिसर. म्हणजे अनुवंश आणि परिसराचा हा काय आहे, गुणाकार आहे. लक्षात ठेवायचं. कोण, विकास म्हणजे हे पण लक्षात ठेवायचं. म्हणजेच सूत्र जर लिहायचं म्हटलं तर काय आहे, विकास बरोबर, आता तुम्ही म्हणता विकास म्हणजे आपल्या 4थीच्या वर्गातला विकास, तो नाही तर बालकाचा विकास. मग बालकाचा विकास बरोबर काय आहे, अनुवंश गुणिले काय आहे, परिसर. ठीक आहे. अनुवंश गुणिले परिसर. आणि असं कोण म्हटलंय, हे सूत्र कोणी मांडलंय, तर असं कोणाचं म्हणणं आहे, वुडवर्थचं म्हणणं आहे. या वुडवर्थवरती अजून एक महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो बरं का. कोणता, तर या वुडवर्थचं वर्तनाचं एक सूत्र आहे. सूत्र काय आहे, वर्तन बरोबर SOR. हे तुम्हाला पाठ ठेवायचं आहे. हे सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये वारंवार विचारलं जातं. म्हणून तुम्हाला मी काय सांगतो, तुम्हाला सगळ्यात आधी काय करायचं, तुम्हाला झालेल्या प्रश्नपत्रिकेचा जास्तीत जास्त अभ्यास करायचा आहे. कारण बरेचसे प्रश्न किंवा सगळेच प्रश्न जरी म्हटलं की ते आपल्याला मागच्या प्रश्नपत्रिका पाहिले की आपल्याला कळतं ह्या घटकावरती प्रश्न येतो, आणि ज्या घटकावरती प्रश्न येतो असं आपल्याला कळतं, तो घटक आपण काय करणार, नक्कीच चांगला करणार. ठीक आहे. मग बघा अनुवंश काय आहे, तर ही विकासाची मर्यादा ठरवतं. त्याच्यानंतर वातावरण काय करतं, हे मर्यादेपर्यंत पोहोचण्यासाठी संधी देतं. वातावरण म्हणजेच कोण, परिसर. मग या परिसरामध्ये कोण येतं, शाळा येते, मित्रमंडळी येतो, कुटुंब येतं. हे जेवढे विकासाचे जेवढे बाह्य घटक आहेत, हे बाह्य घटक कुठे येतात, परिसरामध्ये येतात. ठीक आहे. हे लक्षात घ्या. आणि अनुवंश हा कोणता घटक आहे, तर अनुवंश हा विकासाचा आंतरिक घटक आहे. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 8, मुलांपेक्षा मुलींचा शारीरिक आणि भाषिक विकास सुरुवातीच्या काळात लवकर होतो, हे कोणत्या घटकाचे उदाहरण आहे. मग हे कोणत्या घटकाचं आहे, तर हे लिंगभेदाचं उदाहरण आहे. ठीक आहे. आणि कोणत्या काळामध्ये होतं पहा, सुरुवातीच्या काळामध्ये. आता इथं एक असाही प्रश्न विचारला होता की मुलांपेक्षा मुलींचा शारीरिक आणि भाषिक विकास कोणत्या काळामध्ये लवकर होतो, तर कोणत्या काळामध्ये, सुरुवातीच्या काळामध्ये हा पर्याय नव्हता. तिथं पर्याय होते शैशवावस्था, पूर्व बाल्यावस्था, उत्तर बाल्यावस्था आणि किशोरावस्था. मग ही जी पहिली अवस्था आहे शैशवावस्था, त्या अवस्थेमध्ये काय होतं, मुलांपेक्षा मुलींचा कोणता विकास पहा, शारीरिक विकास, आणि दुसरा म्हणजे भाषिक विकास काय होतो, लवकर होतो. ठीक आहे. मग शारीरिक विकासामध्ये म्हणजे काय येईल बघा याच्यामध्ये, तर सुरुवातीच्या बाल्यावस्थेमध्ये मुलींची हाडांची आणि स्नायूंचे नियंत्रण काय मुलांच्या तुलनेमध्ये काहीसं लवकर येतं. ठीक आहे. आणि भाषिक विकासामध्ये काय येईल बघा, मुलीमध्ये भाषिक कौशल्य म्हणजे जसं बोलणं, शब्दसंग्रह किंवा हे मुलांच्या तुलनेमध्ये काय होतं, लवकर विकसित होतात. थोडक्यात जर पाहिलं तर मुली हे काय होतात, बोलायला लवकर शिकतात आणि सुरुवातीलाच कसं बोलतात, त्या स्पष्ट बोलतात. ठीक आहे. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 9, वादळाचा काळ. बघा किती वेळेस प्रश्न रिपीट झालाय.
मग वादळाचा काळ कशाला म्हणतात? तर वादळाचा काळ हा किशोरावस्थेला म्हणतात. कशाला म्हणतात? किशोरावस्था. वयोगट काय आहे? 12 ते 19 वर्ष किंवा 12 ते 18 वर्ष, दोन्ही पण लक्षात असू द्या. ठीक आहे, जसा पर्याय असेल तसं उत्तर लिहायचं. मग बघा, या अवस्थेला इथे एक प्रश्न विचारला जातो की किशोर अवस्थेला वादळाचा काळ असं कोणी म्हणलं? मग कोणी म्हणलं होतं? हे जी स्टेनले हॉल यांनी म्हटलं होतं. जी स्टेनले हॉल हे कोणते मानसशास्त्रज्ञ होते? कोणत्या देशाचे? तर हे अमेरिकन देशाचे मानसशास्त्रज्ञ होते. म्हणजे तुम्हाला अशी प्रश्नांची सांगड घालता आली पाहिजे. तुम्हाला प्रश्न एखादा किंवा एखादा घटक वाचताना तुमच्या मनामध्ये त्या घटकावरती आपल्याला कसे आणि किती प्रश्न विचारले जाऊ शकतात हे तुमच्या डोक्यामध्ये आलं पाहिजे. कधी? तो एखादा घटक वाचताना. आणि ज्यावेळेस हे तुमच्या डोक्यामध्ये येईल तेव्हा तुमचा अभ्यास काय होईल? स्मार्ट पद्धतीने आणि योग्य दिशेने होईल. ठीक आहे, जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. 10 नंबर, बालकाच्या वाढीची मर्यादा खालीलपैकी कोणता घटक निश्चित करतो? आता काय सांगितलंय? बालकाच्या वाढीची मर्यादा कोणता घटक निश्चित करतो? वातावरण, अनुवंश, शाळा आणि मित्र. तुम्हाला मी आत्ताच स्पष्टीकरण दिलं होतं. मर्यादा कोण निश्चित करतं? अनुवंश. आणि त्या मर्यादेपर्यंत पोहोचवण्याचा किंवा मार्ग दाखवण्याचं काम कोण करतं? वातावरण करतं, म्हणजेच परिसर करतो. मग त्या परिसरामध्ये शाळा पण येतं, मित्र पण येतं, कुटुंब पण येतं. ठीक आहे, मग बघा, अनुवंशाने बालक अतिशय बुद्धिमान असण्याची क्षमता घेऊन जन्माला आला, पण योग्य शिक्षण, मित्र किंवा पोषक वातावरण मिळाले नाही तर त्याच्या बुद्धिमत्तेचा पूर्ण विकास होणार नाही. मग तुम्हाला मी आधी एक उदाहरण दिलं बघा, अ आणि ब चं. अ कडे काय होती? अतिशय बुद्धिमत्ता चांगली होती, पण त्याला त्याचा परिसर किंवा त्याचं वातावरण चांगलं भेटलं नाही, म्हणून त्याच्या बुद्धिमत्तेच्या तो क्षमतेपर्यंत गेला नाही. भरपूर उदाहरणं असतात. प्रत्येक गावामध्ये 2-4 पोरं असतात बघा. लोक म्हणतात हा लहानपणी लय हुशार होता, याचं हस्ताक्षर खूप चांगलं होतं, परंतु हा पुढं काय जातो? वाम मार्गाला गेलेला असतो. ठीक आहे, म्हणजे असं होतं प्रत्येक गावामध्ये किंवा प्रत्येक शाळेमध्ये. असे 2-4 उदाहरणं असतात. आता तुम्ही शिक्षक आहेत, तुमच्या 20-20, 25-25 वर्ष ज्यांची सेवा झालेली आहे त्यांना हे लवकर कळेल. त्यांना असे काही शाळेमध्ये शिकवताना असे 4थी 5वी पर्यंत असे काही विद्यार्थी वाटतात की बाबा हा पोरगा खरंच काय खूप हुशार आहे, आणि नंतर 5-10 वर्षानंतर कळतं अरे त्याने मध्येच शिक्षण सोडून दिलं, तो दुसरेच कुठाने करायला लागला. मग हे कशामुळे होतं? तर हे परिसरामुळे किंवा वातावरणामुळे होतं. ठीक आहे, बालकाच्या जन्मापासून ते परिपक्वतेपर्यंत होणाऱ्या बदलांचा अभ्यास म्हणजे बालमानसशास्त्र. ही व्याख्या कोणी केली? बालकाच्या जन्मापासून ते परिपक्वतेपर्यंत होणारा बालकांच्या बदलाचा अभ्यास म्हणजे बालमानसशास्त्र. ही व्याख्या कोणी केली? तर हे जेम्स ड्रेवरने केलेली व्याख्या आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचं महत्वाची व्याख्या आहे. पुढचा प्रश्न 12 नंबर, व्यक्तीचा विकास म्हणजे अनुवंश आणि वातावरण यांचा डॅश. बघा, डबल प्रश्न रिपीट. तुम्हाला काय सांगितलं मी? प्रत्येक घटकावरती प्रश्न हे रिपीट होतात. मग व्यक्तीचा विकास म्हणजेच काय? अनुवंश आणि वातावरण यांचा गुणाकार होय. बघितलं, प्रश्न डबल होतात. आणि असं हे कोण म्हटलं होतं? तर तो वुडवर्थ म्हटला होता. ठीक आहे, लक्षात ठेवायचं, हे महत्वाच्या गोष्टी आहेत. खालीलपैकी कोणता घटक बाल विकासावर परिणाम करणारा आंतरिक घटक नाही? बघा, हे आंतरिक घटक आणि बाह्य घटक याच्यावरती सुद्धा आपल्याला भरपूर प्रश्न विचारलेले आहेत. मग कोणता आंतरिक घटक नाही असं विचारलंय? मग अनुवंश आंतरिक घटक आहे, बुद्धिमत्ता आंतरिक घटक आहे, अंतर्स्राव ग्रंथी हे सुद्धा काय आंतरिक घटक आहे. मग संस्कृती हा काय आहे? तर संस्कृती हा बाह्य घटक आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न पहा, शरीराच्या अवयवांची वाढ आणि त्यांच्या हालचालीवर नियंत्रण म्हणजे कोणता विकास? शरीराच्या अवयवांची वाढ. बघा, इथं काय सांगितलंय? वाढ आणि त्यांच्या हालचालीवर नियंत्रण. मग हा काय असणार आहे? शारीरिक विकास असणारे किंवा त्याला आपण शारीरिक वाढ सुद्धा म्हणू शकतो. ठीक आहे, पुढचा प्रश्न 15 नंबर, थोडंसं पाणी पितो. प्रश्न क्रमांक 15 आहे, विकास ही एक प्रगतशील बदलांची श्रेणी आहे. हे विधान कोणाचं आहे? काय? विकास ही काय आहे? एक प्रगतशील बदलांची श्रेणी आहे. आपण याच्या आधी एक व्याख्या घेतली होती बघा, त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं की प्रगतशील बदलांची श्रेणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. श्रेणी म्हटलं, बदलांची श्रेणी म्हटलं की तुम्हाला कोणाचं नाव घ्यायचंय? हरलॉकचं घ्यायचंय. कोणाचं? हरलॉकचं. ठीक आहे, मग हरलॉकचं काय म्हणणे बघा, विकास म्हणजे केवळ बुद्धी नव्हे तर प्रौढावस्थेकडे नेणाऱ्या बदलांची ती एक प्रगतशील श्रेणी आहे. ठीक आहे, मग तुम्हाला लक्षात ठेवायचे, प्रगतशील श्रेणी म्हटलं की कोणाचा चेहरा तुमच्या डोळ्यासमोर आला पाहिजे? कोणतं नाव तुमच्या डोळ्यासमोर आलं पाहिजे? तर ते हरलॉक, एलिझाबेथ हरलॉक हे नाव तुमच्या डोळ्यासमोर आलं पाहिजे. ठीक आहे, त्याच्यानंतर बाकीचे पर्याय सुद्धा खूप महत्वाचे. या पियाजेवरती आपल्याला प्रश्न आहे, बर्कवरती आणि या स्किनरवरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत. मग जीन पियाजे यांनी काय म्हटले बघा विकासाला? तर त्यांनी विकासाला बोधात्मक विकास म्हटले आहे. त्यांच्या मते विकास हा काय असतो? वेगवेगळ्या अवस्थांमधून जातो. मग
बोधात्मक विकास म्हटलं की जीन पियाचे लक्षात ठेवा, ठीक आहे. त्याच्यानंतर स्किनर याच्यामध्ये काय आहे, विकास म्हणजे काय, ही अखंड आणि संत चालणारी प्रक्रिया आहे. कोण म्हणतो असा, स्किनर म्हणतो. आणि बर्फ नाही, बर्क, आता हे उन्हाळा असल्यामुळे बर्फ नाव आलं. बर्क काय म्हणतो, ज्यांनी विकासाच्या जैविक आणि पर्यावरणीय पैलूंच्या एकत्रित अभ्यासावरती भर दिला. म्हणजे बर्कनी कोणत्या अभ्यासावर भर दिला आहे, तर विकासाचे पहा जैविक आणि पर्यावरणीय पैलूचा एकत्रित अभ्यास. म्हणजे तुम्हाला जे काय मी म्हटलं की विकासाचे आंतरिक घटक आणि बाह्य घटक या दोघांचा एकत्रित अभ्यास करण्यावर काय केलं यांनी, भर दिला आहे, ठीक आहे. कोणी, बर्कने. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. त्याच्या अगोदर एक छोटीशी आणि अतिशय महत्त्वाची अशी सूचना मित्रांनो, ज्याची तुम्ही सगळेजण आतुरतेने वाट पाहत होतात. असा आपला महा TET 2026 साठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण असा रेकॉर्डेड कोर्स आपला या ठिकाणी आपण लॉन्च केलेला आहे. मग या रेकॉर्डेड कोर्समधले आपण कोणकोणते विषय पाहणार आहोत, तर यामध्ये आपण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र आणि मराठी व्याकरण हे 2 अतिशय महत्त्वाचे, अतिशय इम्पॉर्टंट असे आपण विषय पाहणार आहोत. आता हे 2 विषय तुमच्या कोणत्या पेपरला आहेत बघा, पेपर 1 ला पण आहेत आणि पेपर 2 ला पण आहेत. आणि त्याचबरोबर हे परीक्षेमध्ये कसे विषय आहेत, हे अनिवार्य विषय आहेत. हे विषय तुम्हाला टाळता येणारे नाहीत. म्हणजे तुम्ही कुठलंही माध्यम निवडा, कुठलेही समाजशास्त्र घ्या, गणित विज्ञान घ्या, इंग्लिश घ्या, हिंदी घ्या, काही घ्या, पण हे 2 विषय तुम्हाला कंपल्सरी घ्यावाच लागतात. ते 2 विषय कोणते आहेत, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र आणि मराठी व्याकरण. म्हणून आपल्या कोर्समध्ये आपण काय केले, या 2च विषयाचा कोर्स घेणार आहेत. आता तुम्ही म्हणता सर आम्ही 2 विषयाचा कोर्स घ्यायचा, मग बाकीच्या विषयाकडे काय करायचं, तुम्हाला मी सांगतो. तुम्ही बाकीच्या विषयाची थोडी तयारी करा आणि या 2 विषयाकडे जर तुम्ही पूर्ण फोकसने लक्ष दिलं ना, तर तुम्हाला 100% पास करून देणारे हे विषय आहेत. या 2 विषयाला TET पास होण्याची गुरुकिल्ली म्हटलं जातं. मी तुम्हाला एवढी खात्री देतो बघा, आपल्या कोर्समध्ये हे विषय किती मार्काला आहेत, हे दोन्ही विषय 60 मार्काला आहेत. या 60 पैकी तुम्हाला 50 पेक्षा जास्त मार्क देण्याची मी काय करतो, 100% तुम्हाला त्या ठिकाणी गॅरंटी देतो. आता या ठिकाणी तुम्हाला सरासरी तर तसं जर पाहिलं तर 55 पेक्षा जास्त मार्क पडतील. पण मी तेवढा आकडा किंवा जास्त फुशारकीने सांगता मी तुम्हाला काय सांगतो, कमीत कमी तुम्हाला किती मार्क पडतील, 50 मार्क पडतील. आता बघा, या 2 विषयात जर तुम्हाला 50 मार्क पडले तर तुम्हाला TET परीक्षा पास व्हायला किती मार्क लागतात, 90 मार्क लागतात. किती मार्क पडले आपल्याला, समजा आपण 50च धरले तर आपल्याला अजून किती मार्क पाडायचे, आपल्याला अजून 40 मार्क पाडायचे. किती मार्क पाडायचे, 40. किती प्रश्नापैकी, 90 प्रश्नापैकी किती मार्क पाडायचे, 40 मार्क पाडायचे. 90 पैकी किती, 40. आता समजा आपल्याला पेपरला 4 ऑप्शन असतात. आपण टोले जरी मारले, या 90 प्रश्नाला टोले जरी मारले तरी आपले किती प्रश्न बरोबर येणार आहेत, आपले 25 प्रश्न बरोबर येणार आहेत. मग तुम्हाला किती मार्क पाडायचे, खाली तुम्हाला फक्त 15 मार्क पाडायचे. TET परीक्षा पास व्हायला तुम्हाला किती मार्क पाडायचे, फक्त 15. आणि मला वाटत नाही की कुणाला 90 पैकी 15 प्रश्न बरोबर येणार नाहीत असं मला तरी वाटत नाही. म्हणून तुम्हाला सांगतो, या 2 विषयाची तयारी करा, तुम्ही परीक्षा 100% पास होताल, हे मी तुम्हाला खात्री देऊन सांगतो, ठीक आहे. मग तुमचा पेपर 1 असो किंवा पेपर 2 असो, दोन्हीसाठी सुद्धा काय असणार आहे, आपला हा कोर्स अतिशय उपयुक्त असणार आहे, ठीक आहे. मग आपल्या कोर्सची किंमत आपण किती ठेवली, 2 विषयाची फक्त आणि फक्त 1000 रुपये आपण किंमत ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या मागणीस्तव आपली ऑफर चालू आहे. मग जर तुम्ही ऑफरनुसार जर आज आपला कोर्स घेतला तर हा तुम्हाला फक्त आणि फक्त काय होईल, 499 रुपयाला तुम्हाला हा कोर्स पडेल. आणि ही ऑफर कोणासाठी असणार आहे, तर पहिल्या 200 विद्यार्थ्यासाठी ही ऑफर असणार आहे. आता किती विद्यार्थी झालेत आपले, तर आता आपले 150 पेक्षा जास्त विद्यार्थी या ठिकाणी झालेले आहेत. म्हणजे आज किंवा उद्या काय होतील, आपले 200 विद्यार्थी 100% काय होतील, या ठिकाणी पूर्ण होतील, ठीक आहे. मग हा कोर्स कुठं असणार आहे, तर आपलं ॲप्लिकेशन आहे, त्या ॲप्लिकेशनमध्ये हा कोर्स असेल. मग आपल्या ॲप्लिकेशनचं नाव काय आहे, तर NG क्लासेस हे आपल्या ॲप्लिकेशनचं नाव आहे. काय नाव आहे, NG क्लासेस. मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये या ॲप्लिकेशनची लिंक देतो, किंवा जर तुम्ही मला व्हॉट्सॲपला मेसेज केला की सर आम्हाला लिंक पाठवा असं जर मेसेज केला तरी तुम्हाला मी व्हॉट्सॲपवरती सुद्धा ॲप्लिकेशनची लिंक त्या ठिकाणी पाठवून देतो. आपला व्हॉट्सॲप नंबर आहे 9689141630. मग तुम्ही या व्हॉट्सॲपवरती फक्त मला लिंक असा मेसेज करा, तुम्हाला ॲप्लिकेशनची लिंक मी त्या ठिकाणी पाठवून देतो. ही पूर्णपणे काय असणार आहे, आपला रेकॉर्डेड कोर्स असणार आहे, ठीक आहे. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. 16 नंबर, मुलांपेक्षा मुलींचा भाषिक विकास कोणत्या काळात लवकर होतो. बघा प्रश्न तुम्हाला काय सांगितलं तुम्ही, त्याच घटकावरती प्रश्न काय होत आहेत, रिपीट होत आहेत. मग मुलांपेक्षा मुलींचा भाषिक विकास कोणत्या काळात लवकर होतो, सुरुवातीच्या काळात. मग सुरुवातीची अवस्था कोणती असती, तर ती शैशवा अवस्था असते. कोणती, शैशवा अवस्था, ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, पुन्हा तिथंच प्रश्न आहे बघा,
बालकाच्या व्यक्तिमत्वाचा पाया कोणत्या अवस्थेत घातला जातो? तुम्हाला आधीच मी त्या चार्टमध्ये सांगितलं होतं. मग कोणत्या अवस्थेमध्ये बालकाच्या विकासाचा पाया घातला जातो? तर ही सुद्धा शैशव अवस्था आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला मी काय सांगतो, त्याच घटकावरती प्रश्न काय होत आहेत, रिपीट होत आहेत, फक्त ते थोडेसे बदलून होत आहेत. बरोबर. मग बघा, प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ पहा सिग्मंड फ्राईड यांच्या मते काय, बालकाच्या व्यक्तिमत्वाचा पहा 50 ते 75% विकास काय होतो, वयाच्या 5व्या वर्षापर्यंतच पूर्ण झालेला असतो. ठीक आहे. मग बघा, तुम्हाला पुन्हा एकदा मी बालकाच्या विकासाची अवस्था सांगतो. बघा, शैशव अवस्था आहे, तिच्यामध्ये काय होतं बघा, व्यक्तिमत्वाचा पाया घातला जातो. त्यामध्ये बालक काय असतं, परावलंबित असतं कुटुंबावरती. आणि याच्यामध्ये वैशिष्ट्य काय, तर याच्यामध्ये बालकाची जी वृत्ती आहे ही काय कशी होत असते, ही वेगाने होत असते. त्याच्यानंतर पुढची अवस्था होती बाल्यावस्था. याला काय म्हटलं जातं, टोळी वय म्हटलं जातं बाल्यावस्थेलाच, किंवा सामाजिकरणाचा याच्यामध्ये विस्तार होतो. खेळण्याचं वय म्हटलं जातं. त्याच्यानंतर किशोरावस्था, ओळखीचं संकट असतं याच्यामध्ये. म्हणजे काय, मी पुढं काय होईल, माझी ओळख काय, किंवा स्वची जाणीव, स्वचं अस्तित्व काय, याचा त्याला वरती प्रश्न पडलेला असतो, म्हणून त्याला ओळखीचं संकट म्हणतात. त्याचबरोबर वादळ आणि तणावाचा काळ असतं म्हणतात. ठीक आहे. युवा अवस्था म्हणजे 18-19 वर्षानंतर मग तिथं काय असते, जबाबदारी असते आणि करिअरची निश्चिती असते. पण इथं आपल्याला युवा अवस्थेचा आपण अभ्यास करत नाही, त्याच्यामुळे इथं प्रश्न तुम्हाला येणार नाही. ठीक आहे. पण मी एक तुमच्या माहितीसाठी घेतलंय. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, 18 नंबर, बुद्धिमत्ता हा घटक बालकाच्या कोणत्या विकासाशी प्रामुख्याने संबंधित आहे? मग बुद्धिमत्ता हा घटक कशासाठी संबंधित आहे, तर हा मानसिक किंवा बौद्धिक घटक आहे. ठीक आहे. मग बघा, या ठिकाणी काही बुद्धिमत्तेवर आधारित महत्त्वाचे काही प्रश्न आहेत की जे तुम्हाला पेपरमध्ये विचारले जाऊ शकतात. पहा, तसं आता बुद्धिमत्ता हे एक वेगळं प्रकरण आहे. बुद्धिमत्ता हे एक वेगळं प्रकरण आहे, तिथं सुद्धा आपण सविस्तर पाहणार आहोत. मग बघा, बुद्धिमत्ता हा कोणत्या प्रकारचा घटक आहे, तर बुद्धिमत्ता हा आंतरिक आणि प्रामुख्याने अनुवंशिक घटक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बौद्धिक विकासाचा सर्वात महत्त्वाचा सिद्धांत कोणी मांडला, आत्ताच तुम्हाला सांगितलं होतं. मग हा कोणी मांडलेला आहे, जीन पियाजेने मांडला आहे. आणि हे सूत्र जे आहे ना, बुद्धिमत्तेच्या गुणांकाचं किंवा IQ काढण्याचं सूत्र, याच्यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न विचारला जातो. मग IQ बरोबर काय आहे, मानसिक वय भागिले शारीरिक वय गुणिले 100. आता हे मला टाईप करता येत नव्हतं, म्हणून मी अशा पद्धतीने लिहून आणलं होतं आणि म्हटलं इथं मी शॉर्टकट पेनाने लिहीन. मग इथं काय आहे, याचं सूत्र काय आहे, IQ बरोबर मानसिक वय भागिले शारीरिक वय गुणिले 100 आहे. ठीक आहे. खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा बरं का. हे सूत्र 4-5 वेळेस परीक्षेमध्ये विचारलंय. पुढचा प्रश्न 19 नंबर, आंतरस्रावी ग्रंथीमधून निघणाऱ्या स्रावांना काय म्हणतात? तर आंतरस्रावी ग्रंथीमधून निघणाऱ्या स्रावांना काय म्हणतात, संप्रेरक म्हणतात. त्यांनाच काय म्हणतात, हार्मोन्स म्हणतात. ठीक आहे. मग या ज्या आंतरस्रावी ग्रंथी आहेत त्यांना अजून काय म्हणतात, त्यांना तर यांना नलिका विरहित ग्रंथी म्हणतात. काय म्हणतात, नलिका विरहित ग्रंथी म्हणतात. आणि या ग्रंथीमधून स्रावणाऱ्या रासायनिक पदार्थाला काय म्हणतात, संप्रेरक म्हणतात. इथंही आपल्याला प्रश्न त्या ठिकाणी विचारलेला आहे. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे म्हणजे पुढचा आणि आपला शेवटचा प्रश्न आहे. बघा काय विचारलंय, शरीराच्या अवयवांची वाढ आणि त्यांच्या हालचालीवरील नियंत्रण म्हणजे कोणता विकास होय? मग या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काय करायचं आहे, कमेंटमध्ये सांगायचं आहे. चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो, तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करत चला आणि आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगत चला. धन्यवाद मित्रांनो.